शिवाय बाबाजींच्या चरणी साष्टांग प्रणिपात. गेल्या 3 दिवसापासून आपण ही शिव महापुराण कथा या ठिकाणी श्रवण करत आहोत. आजचा 4था दिवस आणि या 4थ्या दिवसामध्ये आज आपल्याला संत रूपाने जे या ठिकाणी लाभले, खरं तर बाबाजींचं दर्शन होणं हे साक्षात ज्ञानोबराय तुकोबरायांचं दर्शन होण्यासारखं. जरी आपण ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज जरी आपल्या डोळ्याने आपण पाहिले नसतील, तरी सुद्धा त्यांच्या सारखेच संत आज आपल्या डोळ्यासमोर या ठिकाणी साक्षात विराजमान आहे. आणि म्हणून श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत, बाबाजींच्या चरणी दंडवत. बाबाजींचे आपण सर्वजण भक्त परिवार आहात. जसे तुम्ही खेड्यापाड्याहून भरपूर या ठिकाणी उपस्थित आहात पास, जसे तुम्ही भक्त आहात ना, तसा पाहुणे मी पण भक्त आहेत. का माहिती, ज्या वेळेला आमच्या या गावामध्ये चिंचोली नगरीमध्ये बाबाजींचं अनुष्ठान झालं होतं, त्यावेळेला मी आळंदीत असताना 2007 किंवा 8 या सालामध्ये मला आठवतंय, ज्या वेळेला दादांच्या, अशोक दादांच्या त्या तिथं झालं होतं ना, हा, त्यावेळेला बाबाजींच्या हस्ते मी परत एकदा माळ घातली होती. म्हणजे बाबाजींचा मी एक परम भक्त आहे. आणि म्हणून आज तेव्हापासून तर आज इथपर्यंत बाबाजींनी मला हा जो शालीचा प्रसाद दिला, हे खरं तर माझ्यासाठी फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. म्हणून चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने आणि आलेले सगळे भक्त परिवार या सर्वांच्या वतीने मी बाबांचं ऋण व्यक्त करतो. बाबांचे भांगशी माता गडावून या ठिकाणी त्यांचे विद्यार्थी संपूर्ण आहेत, त्यांनाही त्यांचं ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. आलेले सगळे पाहुणे मंडळी, भक्त मंडळी, त्यांचंही ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण.